आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर पाहूया आजचा पहिला प्रश्न। कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13,000 धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जो रूट। प्रश्न 2, महाराष्ट्र सरकारने कोणत्या रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोकण रेल्वे। प्रश्न 3, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 सालासाठी एकूण किती कीर्तिचक्रे प्रदान केली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6। प्रश्न 4 पाहूया। गुजरातमध्ये एशियाटिक सिंहांची संख्या गेल्या 5 वर्षात 674 वरून कितीवर गेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 891 सिंह झाले आहेत। प्रश्न 5, प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध अलीकडेच कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे एक राष्ट्र एक मिशन प्लास्टिक प्रदूषण संपवा ही मोहीम चालू करण्यात आली आहे। प्रश्न 6, 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य। प्रश्न 7 पाहूया। दक्षिण मध्य रेल्वेचे पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे जे पूर्णपणे महिलांनी चालवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बेगमपेट रेल्वे स्टेशन। प्रश्न 8 पाहूया। अनुसूचित जाती समुदायाचा उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा। प्रश्न 9, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अलीकडेच सागर भवन आणि ध्रुवीय भवनचे उद्घाटन कोठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये। प्रश्न 10 पाहूया। महाराष्ट्रात किती नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2। प्रश्न 11, अलीकडेच निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती प्रमाणात कमी केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1500 वरून कमी करून 1200 ठेवली आहे। प्रश्न 12, भारताने 72,000 सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी किती कोटी दिले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2000 कोटी। प्रश्न 13, चागोस करार अलीकडेच कोणत्या 2 देशादरम्यान झाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये झाला आहे। प्रश्न 14, 2025-26 या कालावधीसाठी चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची अलीकडेच निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विकास सिंग यांची। प्रश्न 15, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच 79 कोटी रुपये खर्चाच्या वॅगन ओव्हरऑल सुविधेची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये। प्रश्न 16, अलीकडेच केंद्र सरकारने अपंग व्यक्तींसाठी घरांच्या वाटपात किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे? तर प्रश्न 17, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा। प्रश्न 18, ॲमेझॉनमध्ये सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाला काय नाव देण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्थर्न ग्रीन ॲनाकोंडा। प्रश्न 19, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राहवीर योजनेला मान्यता दिली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न 20, नुकतेच AI अँकर अंकिताला कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याने। प्रश्न 21, भारतीय स्पर्धा आयोग CCIचा 16वा वार्षिक दिवस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 20 मेला। प्रश्न 22 पाहूया। नुकताच दहशतवाद विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21 मे। प्रश्न 23, अलीकडेच फिच रेटिंग्जने 2023 आणि 28 साठी भारताच्या GDPचा अंदाज वर्तवला आहे, तर त्याच्या क्षमतेत किती टक्के वाढ झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6.4%। प्रश्न 24, 78वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे। प्रश्न 25 पाहूया। 2025 मध्ये जागतिक कासव दिन कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 23 मे। असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।